नमस्कार, मी निरंजन. हे सरकार असं आपल्याला मिळालेलं आहे केंद्रातलं की जे ढिगानी चुका करतं, पण इतकीही शरम नाही आहे. एखादी चूक सरकारकडून होऊ शकते. एखाद्या निर्णय घेण्यामध्ये एखादी चूक, कॅल्क्युलेशन, अंदाज हे चुकू शकतात, पण ती चूक मान्य करायला हवी ना. ती चूक मान्य करण्याऐवजी खोटं बोलत राहायचं, हा जो बेशरम निर्लज्जपणा आहे ते नरेंद्र मोदींचं सरकारच फक्त करू शकतं. दुसरं असं सरकार आपण भारतामध्ये पाहिलेलं नाही. काल 23 ऑक्टोबरला इंडियन एक्सप्रेसनी एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट केला होता, तो बघा तुम्ही. त्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टमध्ये असं म्हटलं होतं की ऑन आर्मी टेबल प्रपोजल टू रेज अग्निवीर रिटेन्शन रेट फ्रॉम 25% to 75%. म्हणजे अग्निवीरांना रिटायरमेंट नंतर रिटेन करायचं जे आधी ठरलं होतं की 25% सेवेमध्ये कायम ठेवू, रिटेन करू एकूण अग्निवीरांपैकी. तर आर्मी एक प्रपोजल त्यांच्यामध्ये असं डिस्कस करणार होती, कारण आत्ता आर्मी कमांडर्सची एक महत्त्वाची कॉन्फरन्स जैसलमेरला चालू आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदा आर्मीचे सर्व कमांडर्स एकत्र येऊन काही विषय डिस्कस करतायत. त्यातला हे एक प्रपोजल होतं आणि इंडियन एक्सप्रेस सारख्या वर्तमानपत्रांनी ती बातमी दिलेली होती याच्यातली की 75% अग्निवीर हे सेवेमध्ये कायम ठेवावे नंतर. याचं कारण काय, तर पुढच्या वर्षी अग्निवीरांची पहिली बॅच ही रिटायर होते. त्यांची 4 वर्ष पूर्ण होत आहेत आणि पुढच्या वर्षी म्हणजे 2 महिन्यानंतर, आपण ऑलरेडी ऑक्टोबरमध्ये आहोत, 2-3 महिन्यानंतर 4 वर्षापूर्वी घेतलेले सर्व अग्निवीर हे आता 3 महिन्यानंतर रिटायर होणार, त्यांची पहिली बॅच. हे काही लाखात आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्याच्यातले फक्त 25% रिटेन करायचे. त्याऐवजी आर्मी कमांडर्स या मीटिंगमध्ये असं डिस्कस करणार होते की 25 नाही 75% आपण त्यातले रिटेन करू. म्हणजे लाख घेतले असतील तर 75,000 जणांना रिटायर करून टाकण्याऐवजी 75,000 जणांना कायम करू आणि 25,000 रिटायर करू. याबद्दल ते चर्चा करणार होते आपापसात. तिथं राजनाथ सिंग सुद्धा पोहोचले होते कालच. त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी या मीटिंगमध्ये आर्मी कमांडर्सच्या डिस्कस करणार होत्या. त्यामध्ये म्हणजे अगदी डॅमेज झालेली इक्विपमेंट, त्याच्यानंतर इमर्जन्सी प्रोक्युअरमेंट, काही गोष्टींचं क्रिटिकल स्टोरेज करण्यासाठी, ॲम्युनेशनचा स्टॉक वाढवण्यासाठी, दारुगोळ्याचा स्टॉक वाढवण्यासाठी, वेगवेगळ्या शस्त्रांच्या, याबद्दल त्यामध्ये चर्चा केली जाणार होती. त्याच्यानंतर एक थिएटर इन कमांड अशी एक जी कल्पना होती की त्याला आपल्या या सरकारने त्याला नेहमी अशी धार्मिक नावं सुचतात, त्यामुळे यांनी त्याला नाव दिलं होतं ऑपरेशन सुदर्शन चक्र, की आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांचं एकत्रित कमांड एक तयार करावं. त्याला नाव दिलं सुदर्शन चक्र. आता काय अर्थ नाही अशी नावं देण्यामध्ये. त्या सिंदूरचं काय झालं आपण पाहिलं, पण हे त्याच्यामध्ये ते डिस्कस करणार होते. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं, इन्क्रीजिंग स्ट्रेंथ ऑफ वेटरन्स ऑप्शन्स टू गेनफुली यूज देअर एक्सपिरियन्स अँड एक्सपर्टाईज बीइंग कन्सिडर्ड. आता वेटरन्स म्हणजे का, कोण, तर निवृत्त झालेले जे अधिकारी आहेत आणि निवृत्त झालेले जे अनुभवी सैनिक आहेत त्यांचा लाभ घ्यायचा. याचा सरळ अर्थ काय होतो, त्यांचा लाभ घ्यायचा. याचा अर्थ तुमची संख्या कमी होते आहे, लष्कराची संख्या कमी होते आहे. एकतर लष्कराची सैन्य भरती बंद करून टाकली, सैनिक भरती, त्याऐवजी हे 4 वर्षाचे अग्निवीर घेतले. हे 4 वर्षानंतर रिटायर होणार, आता ते 3 महिन्यानंतर रिटायर होणार. आणि हे सिंदूर फिंदूर बाकीचे जे प्रकार केले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं असेल की ज्याला माहिती आहे की मी 4 महिन्यांनी रिटायर होणार आहे, तो प्राणाची बाजी लावेलच का त्याच्या. मग त्यातले काही असतील जे लावतील आणि काही अग्निवीरांचं त्यांना हौतात्म्य सुद्धा आलं, पण त्यांना माहिती आहे की मी 4 महिन्यानंतर रिटायर होणार आहे, त्यानंतर मला पेन्शन पण मिळणार नाही आहे, कॅन्टीन फॅसिलिटी नाही आहे, मेडिकल फॅसिलिटी नाही आहे, काहीही मला याच्यानंतर नसणार नाही. आणि आज मेलो तरी मला शहीदचा दर्जा मिळणार नाही आहे, कारण आत्ता ज्यांचा मृत्यू झाला, ज्या अग्निवीरांचा, त्यांना शहीदचा दर्जा नाही दिला सरकारने. मग हेही जर होणार नाही आहे
तुम्ही का माझे प्राण पणाला लावू, असा एखादा अग्निवीर विचार करू शकतो, असा बहुसंख्य अग्निवीर विचार करू शकतात. तर त्यामुळे लष्कराला जाणवलंच असणार, लष्करी अधिकाऱ्यांना. अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी यापूर्वी पण बोलले होते की ही अत्यंत चुकीची आणि देशाच्या संरक्षण सिद्धतेच्या पायावर धोंडा पाडणारी योजना आहे. तुम्ही सैन्य भरती बंद करताय याच्यापेक्षा मोठं पाप नाही. आणि म्हणून हे डिस्कस करणार. बरं, ही फक्त इंडियन एक्सप्रेसनी बातमी केली होती का? तर ही नाही. याच्यानंतर इकॉनॉमिक टाइम्सनी बातमी केली. पहिले इंडियन एक्सप्रेसची दाखवली, मग इकॉनॉमिक टाइम्सची बातमी दाखवतो. यात त्यांनी काय म्हटलंय, फोर्टिफाईंग द फोर्सेस. म्हणजे हे जे आपले आर्मी मिलिटरीचे फोर्सेस आहेत, यांचं फोर्टिफाईंग म्हणजे यांना आणखीन शक्तिशाली कसं बनवायचं. अग्निवीर स्कीम मे गेट सिग्निफिकंट चेंजेस, हे त्या बातमीत म्हटलं द इकॉनॉमिक टाइम्सने. त्याच्यानंतर भास्कर इंग्लिश त्यांनी म्हटलं आर्मी टू प्रपोज 75% अग्निवीर रिटेन्शन, डिफेन्स मिनिस्टर अराइव्ज इन जैसलमेर, हे त्यांनी म्हटलं. त्याच्यानंतर पुन्हा आणखीन एक बातमी, त्यातही तेच म्हटलंय की आर्मी प्लान्स टू रेज अग्निवीर रिटेन्शन फ्रॉम 25% to 75%. या सगळ्या माध्यमांनी ही बातमी दिल्यानंतर आज म्हणजे आर्मीच्या प्रवक्त्यातर्फे एक प्रेस नोट काढली गेली आणि त्या प्रेस नोटमध्ये सांगितलं, रिपोर्ट ऑन प्रपोजल टू रेज अग्निवीर रिटेन्शन रेट नॉट करेक्ट. म्हणजे या बाकीच्या या सगळ्या वर्तमानपत्रांनी ज्या बातम्या दिल्या ते मूर्ख आहेत, त्यांनी खोट्या बातम्या दिल्या असं म्हणायचंय. म्हणजे आज म्हणतात की असं कुठलंही प्रपोजल या मीटिंगमध्ये चर्चेसाठी येणार नाहीये. अरे, अग्निवीर योजना आणताना तुमची जर चूक झाली आणि आता लष्करी अधिकाऱ्यांनी तुमच्या लक्षात आणून दिलं, तर तुम्ही जर काही नसतं केलं, त्यांनी चर्चा केली असती, त्यांनी डिसिजन घेतला असता 75% रिटेन करायचं आणि केलं असतं, तर उलटं तुम्हाला सांगता आलं असतं की आम्ही 25 नाही 75% जणांना रिटेन करणार, देशाचं नुकसान होऊ देणार नाही. तुम्ही उलटं बोलताय की देशाचं नुकसान झालं तरी चालेल, आम्ही असं प्रपोजलच डिस्कस करणार नाहीये. आणि मग सैन्याची संख्या जी कमी कमी होत जाणार आहे याच्यामध्ये, आणि ज्याची म्हणजे सैन्याची जी मारकता आहे, लिथल पॉवर आहे, ती लिथल पॉवर कमी होणार ना. कारण बलिदान देण्यासाठी मानसिक तयारी असलेले सैनिक तुमच्याकडे कमी असतील, सर्वोच्च त्याग करायला तयार असलेले, त्यांना माहिती असेल वर्षांनी 2 वर्षांनी रिटायर व्हायचं आहे, यांची संख्या तुमची कमी होत जाईल. आणि आता तुमच्यासमोर 2 शेजारी शत्रू आहेत, तुम्ही जन्माला घातलेले, चीन सारखे आणि आता पाकिस्तान सिंधूर वरतून भडकवून दिलंय. अशा परिस्थितीमध्ये चूक झाली खरं तर कबूल करायला पाहिजे की आम्ही मूर्खासारखा अग्निवीर हा निर्णय घेतला, आता रेग्युलर लष्कर भरती करू, सैन्य भरती करू, हे खरं म्हणायला पाहिजे. बरं, ते नाही म्हणत तर कमीत कमी आर्मीच्या या कमांडर्सला डिस्कस करू द्यायचं, 25% ऐवजी 75%, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. म्हणजे प्रशिक्षित सैनिकांची संख्या तर कमी होणार नाही, त्याच्याकडे तुम्हाला काही घेणं देणं नाही. कारण ही मानसिकताच नाही आहे की मूळ निर्णय आमच्याकडून चुकीचा झाला. आणि हे प्रत्येक बाबतीत बघा तुम्ही, प्रत्येक बाबतीत, हे न्यू एज्युकेशन पॉलिसी असेल, हे डिमॉनिटायझेशन असेल, हे GST मूर्खासारखा लावला त्याच्या बाबतीमध्ये असेल, हे ऑपरेशन सिंदूर असेल, मणिपूर असेल, एकाही गोष्टीमध्ये हे चूक कबूल करत नाहीत. बेशरम आणि निर्लज्जपणाने हे अशा प्रेस नोट काढतात की असं चर्चाच आम्ही करणार नाही. या देशाच्या हिताचा किती मोठं नुकसान होत आहे याच्याशी यांना काहीही घेणं देणं नाही. हा राजनाथ सिंग हा स्वसंरक्षण मंत्री आहे, हा फक्त स्वतःच्या याचं संरक्षण करणार. नरेंद्र मोदी तसाच आहे, त्याला फक्त स्वतःच्या प्रतिमेची पडलेली आहे आणि त्याचा त्या मित्रात प्राण अडकलाय म्हणून, कारण सगळी गुपितं गौतम अदानीला माहिती आहेत. याच्या पलीकडे त्याला काही घेणं देणं नाही. या देशाचं किती का वाटोळं होईना, या देशात किती का बेरोजगारी होईना,
या देशात किती का बलात्कार होईना, किती का अत्याचार होईना, किती का मायनॉरिटीजवर अत्याचार हो, दलितांवर अत्याचार हो, त्याला काही फरक पडत नाही. एक राखं राज्य 2 वर्ष झाली जळत आहे मणिपूरसारखं, त्याला काही फरक पडत नाही, काहीही फरक पडत नाही त्याला. अत्यंत. आणि त्याला तो सांगतोच ना की तो नॉन बायोलॉजिकल आहे, अमानवी आहे. त्यामुळे अमानवी असल्यामुळे मानवांना होणारी दुःख, यातना, संघर्ष, कष्ट, मेहनत याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. त्या सगळ्या बायोलॉजिकल ट्रेट्स आणि क्वालिटीज आहेत. प्रामाणिकपणा, तो त्याच्यात असाचं कारणच नाही, तो नॉन बायोलॉजिकल आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल? तुम्ही खाली कमेंट करून सांगा. आणि जेवढ्यांच्या संपर्कात याल, मित्र असतील, नातेवाईक असतील, प्रत्येकाला ही गोष्ट सांगा. सर्वांची ही लिंक शेअर करा, सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. पण आता थांबून चालणार नाही. लोकांना लवकरात लवकर शहाणं करावं लागेल आणि या म्हणजे अक्षरशः देशद्रोही पद्धतीने वागणाऱ्या सरकारच्या विरोधामध्ये उभं करावं लागेल. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.